की जसं आपले फाउंडर ज्यांनी नीरा भीमा पुरन याचा आरंभ केलेला आहे, मेळाव्याचा आरंभ केला, ते देखील त्या स्पर्धेमध्ये असतील आणि त्यामध्ये आपण देखील असतो. त्या स्पर्धेचा बक्षीस इथे आपल्याला दिसत काय आहे? हा, इथे आपल्याला दिसत आहे की मुकुट आहे. मग तयार आहे का त्या स्पर्धेसाठी? हो. काही लोकांनी, वृद्ध लोकांनी हात वर केले लगेच. प्रत्येकाला येशूचं आगमन लवकर होत आहे आणि वृद्ध साठीच नव्हे तर आपल्या प्रत्येकासाठी एक बक्षीस ठेवलेलं आहे, प्राइज ठेवलेला आहे आणि त्याबद्दलच थीम सह आपण पुढे जात आहोत आणि त्या मुकुटाची आपण सर्वजण वाट बघत आहोत. नुसतं आपणच नव्हे तर देव देखील उत्सुक आहे, कारण की आपल्या या सर्व स्पर्धेची तयारीच्या कडे देव लक्ष ठेवून आहे. नुसतं लक्ष ठेवून नाही तर आपण इकडे बघितलं की स्पर्धेसाठी एक म्युझिक डायरेक्टर असतो जो म्युझिक शिकवतो, गाणं तयार करतो, गाणं बसवतो. तसा एक डायरेक्टर देखील आहे, पवित्र आत्मा देखील आपल्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो आपली तयारी करून घेते आणि या सर्वांच्या द्वारे आपल्या सर्वांच्या एकत्र येऊन हे जे कार्य होणार आहे ते कार्य होत असताना जसं मी सुरुवातीला सांगितलं की एक मुकुट मिळणार आहे किंवा बक्षीस मिळणार आहे आणि शेवटी मी हे देखील सांगणार आहे, वेळ आता कमी आहे आणि गोष्टी मला निश्चितच आता घेता येणार नाही, हरकत नाही, परंतु तरी देखील मी काही गोष्टी घेण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की वेळेचा देखील अभाव आहे. परंतु याकडे जात असताना प्रश्न हा निर्माण होतो की स्पर्धेमध्ये मला कप मिळतो. आजकाल स्पर्धेमध्ये कप मध्ये लोक इंटरेस्टेड नसतात की मला एक मोमेंटो मिळत आहे, मला एक ट्रॉफी मिळत आहे. मग बाळक साहेब कॅश मनी किती मिळणार आहे ते सांगा. कदाचित आपल्याला त्याचं नसेल गण, पण पुण्यामध्ये ते कॅश मनी बघूनच लोक स्पर्धा किंवा टीम भाग घेत असतात. जिथे कॅश मनी जास्त तिथे चांगली टीम उतरते आणि भरपूर तयारीने उतरते. कॅश मनी कमी येतं, कधी कधी टीम उतरतात पण टीम बी पाठवून देतात. ते म्हणण्याचा अर्थ आहे की कॅश मनी देखील आपल्याला मिळते. आताच मनमाडचा मला मेसेज आला बाळक साहेबांचा बर्नाबा चर्चचा की प्राइज मनी 55,000 55,000 प्रथम प्राइज मनी आहे, दुसरं 33,000 आहे. हरकत नाही. परंतु आता प्रश्न हा येतो की आपल्यापैकी असे काही लोक आहेत की ते म्हणतात अहो ते मुकुटला काय करायचं, रोकडा किती मिळणे वाला हे सांगा, पैसे किती मिळणार आहे. परंतु तिथे आपल्याकडे पाकिट नाही, आपल्याकडे पैसे नाही. तर प्रश्न येतो मग या मुकुटाचं करायचं तरी काय, हे मुकुट घेऊन आम्ही करणार तरी काय, हा प्रश्न पडतो ना आपल्याला. कारण की आता आपण इथे थीम वाचलेला आहे की शेवटपर्यंत जेव्हा तू विश्वासू राहतील तुला जीवनाचा मुकुट देईन. तो मुकुट मिळाला मला, मग मी काय करणार? पडतो हा प्रश्न की नाही पडत? की मुकुटसाठी आपण स्पर्धेतच नाही. हा सर्वांना पडणारा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर देखील आज मी आपल्याला देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यामुळे आज परत एक तर आपण बायबल आपल्या हातामध्ये घ्या, कारण की हे मी माझ्या मनात काही सांगणार ती प्रत्येक गोष्टीचा पडताळा आपण पवित्र शास्त्रातून करणार आहोत. आणि त्यामुळे जर आपल्याकडे बायबल आहे, हायलाइटर आहे किंवा नोटबुक्स आहे तर कृपया ते उघडा, कारण की एक नव्हे तर 5 मुकुट पर्यंत मी आपल्या सर्वांना घेऊन जाणार आहे. आणि ते 5 मुकुट पैकी कोणता मुकुट आपल्याला मिळेल की मुकुट मिळणार नाही. काही लोक असे ज्यांना मुकुट पण नाही मिळणार आणि त्यांची अवस्था जरा गंभीर होणार आहे. कारण की ज्यांना मुकुट मिळणार ते तर आनंद करणार, पण ज्यांना मिळणार नाही त्यांची काय दशा होणार याकडे देखील मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. वेळेअभावी जितकं होईल तेवढं मी घेतो. बाळक साहेबांना विनंती करतो मला परत एकदा कधीतरी बोलवा, म्हणजे मला मुकुट घातल्यासारखं होईल इकडे आणि मला देखील आनंद वाटेल की खरोखर तो मुकुट जो आहे आणि त्याचं
जे शिक्षण आहे मी मंडळीपर्यंत नेऊ शकलेलो आहे, हरकत नाही. प्रियांनो, आपण मुकुटकडे जेव्हा जातो तेव्हा प्रश्न हा येतो की संत पौलाने किंवा नव्या करारामध्येच आपल्याला या मुकुटाची जास्त माहिती होते, परंतु त्या अगोदर नव्या कराराच्या आणि पुस्तके पवित्र शास्त्राचा नवा करार भाग लिहिण्याच्या अगोदर ही प्रथा ऑलरेडी सुरू झालेली होती. आणि ही स्पर्धा ज्याला आपण ऑलिम्पिक म्हणतो, ग्रीस मधून ती स्पर्धेचा आरंभ झालेला होता आणि तिथे मुकुट घातलं जात असत आणि तिथं मुकुट घातलं जात असते आणि त्या मुकुटच्या एक विशेष महत्व होतं. आणि त्यामुळे अनेकदा मल्लयुद्ध वगैरे ज्या सगळ्या गोष्टी संत पौल ज्याचा पवित्र शास्त्रामध्ये उल्लेख करतो, निश्चितच तो त्या स्पर्धेच्या बद्दल किंवा त्या स्पर्धेच्या धावणारे धावपटूच्या बद्दल त्याला उत्तम अशी माहिती होती. आणि ती स्पर्धा त्या भागामध्ये देखील एशिया मायनर, एशिया, युरोपमध्ये देखील नावाजलेली होती आणि त्यामध्ये देश सहभागी होत असे किंवा स्पर्धक सहभागी होत असे. आणि त्या मुकुटाच्या बद्दल, त्याला ग्रीसचं मुकुट म्हणतात, तिथे जे स्पर्धक आहे ते बेमा म्हणजे एक सिंहासन असे आणि त्या सिंहासनाच्या वर जसं आजकाल आपण अंपायर म्हणतो किंवा जज म्हणतो तो बसत असे आणि जो विजेता स्पर्धक आहे त्यांना मुकुट दिला जात असे. परंतु तो मुकुट जो होता तो जैतुनाचा मुकुट असे. तो कशाचा मुकुट होता? जैतुनाचे एक वेल असे, त्याला गुंफून एक मुकुट बनवत असे आणि ते विजेता स्पर्धकाच्या मस्तकावर ठेवला जात असे. आणि त्या मुकुटासाठी हे विविध स्पर्धक स्पर्धा करत असे आणि जिंकण्याचा प्रयत्न करत असे. आताच मागील काही आठवड्या पहिले पास्टर प्रशांत त्या भागात जाऊन आले, एशिया मायनर एशियामध्ये, आणि त्या मंडळांना त्यांनी भाग घेतला आणि तिकडचं ते काही स्टेडियम, आता आपण स्टेडियम म्हणत नाही, परंतु त्या जे तिथे जे मैदान होते तिकडे तो त्यांनी काही फोटो आणि तिथून काही रील्स टाकल्या. प्रियांनो, तिथे एका बाजूला स्पर्धा पण होती, एका बाजूला जीव घेणं खेळ पण चालत असत. कारण की तिथे एक ही स्पर्धा देखील मध्ये जे कैदी होते, अपराधी होते, त्यांना प्राण्यांच्या समोर टाकलं जात असेल, त्यांना लढावं लागत, किंवा त्यांचे जे सैनिक, बलशाली सैनिक लढावं लागत असेल, विजेता ठरले तर आपल्याला प्राणमुक्ती, आणि जर लढता लढता मरण आलं तर अपराधी आहे म्हणून ते मरण ते शक्य होतं. प्रश्न हा येतो की जैतुनाचा जो वेल आहे आणि त्याचा मुकुट देत होत, हे नाशवंत मुकुट होत, ते काही दिवसानंतर कोमेजणारं मुकुट होतं. परंतु आता संत पौल आणि नव्या करारामध्ये जे विविध मुकुट लिहिलेले आहे, जे तुम्हाला आणि माझ्यासाठी ठेवलेले आहे, ते मुकुट जे आहे ते नाशवंत मुकुट नाही, तर ते शाश्वत मुकुट आहे. ते न कोमेजणारे मुकुट नाही, तर ते तुमच्या मस्तकावर सदोदित राहणारे. कारण की आपल्याला नुसतं जीवनच नव्हे तर युगानुगाचं जीवन ख्रिस्तामध्ये लाभलेलं असेल, त्या समय ते मुकुट मिळणार आहे आणि मुकुट देणारा आपला जीवित तो परमेश्वर असणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तयार आहे का मुकुटासाठी? पहिले आपण त्या मुकुटाची माहिती घेऊया आणि मग पुढे आपण जाऊया. आणि त्यामुळे आपल्याला विविध प्रकारचे मुकुट मिळत असताना प्रथम आपण जाऊया पहिले करिंथ 9 अध्याय. कृपया मला मदत करा, कारण की खूप जास्त थोडे शास्त्रपाठ आहे आणि माझ्याकडे मार्कर कमी आहे, त्यामुळे मी सगळ्यांना मार्क करतो. परंतु काय होतं की जर इथे स्लोप जास्त, माझे मार्करच खाली गळून पडतात, त्यामुळे मला जरा अडचण होते. हरकत नाही, परंतु आपण जरा कृपया मला मदत करा. पहिले करिंथ याचा अध्याय 9 मध्ये आपण जाऊया आणि त्यामध्ये जर वचन आपण बघणार आहोत आणि वचन घेऊया 24 आणि 25. वाचा कोणीतरी 24 आणि 25. पहिले करिंथ अध्याय 9 याच्यामध्ये एक मुकुटाच्या बद्दल किंवा बक्षिसाबद्दल लिहिलेलं आहे आणि ते 24 आणि 25 या वचनामध्ये लिहिलेलं आहे. कृपया कोणीतरी वाचावं. हा, येस.
प्रेज द लॉर्ड. परत एक बार लिहिलंय की सर्व धावतात परंतु एकालाच बक्षीस मिळते, परंतु स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण या गोष्टीसाठी इंद्रिय दमन करतो. कारण की जर तुम्हाला स्पर्धेत उतरायचं आहे तर खाण्यापिण्यापासून व्यायामापासून तर जे स्किल किंवा ज्या खेळामध्ये तुम्ही भाग घेता त्या खेळाच्या बद्दलच्या सगळ्या गोष्टी प्रथम तुम्हाला आत्मसात करायच्या असतात. आणि आत्मसात करण्याकरिता अनेक गोष्टी जे दैहिक गोष्टी आहे जे नॉर्मल लोक करतात त्याचा त्याग करावा लागतो. आजकाल तर जिम पण आलेली आहे, ट्रेनर्स पण आलेले आहे, फिजिओ पण आलेले, यांची मोठी टीम असते. खेळाडू असतात 2 आणि ट्रेनर असतात 5. ते सगळे मिळून ती टीम 2 लोकांना तयार करतात यासाठी की ते 2 लोक जिंकले म्हणजे त्या पूर्ण टीमचा विजय होय. आणि यासाठी आज आम्हाला हे सांगितलं की ते सर्व नाशवंत मुकुटासाठी किंवा मेडलसाठी ट्रॉफीसाठी करतात, परंतु अविनाशी मुकुट मिळण्यासाठी आम्हाला तसं करायचं आहे. आणि संत पौल पुढे असं म्हणतो की मी तसाच धावतो, अनिश्चित प्रमाणे धावत नाही, तसेच मुष्टी युद्धही करतो पण वाऱ्यावर मुष्टी करत नाही. आता वचन त्याच अध्यायामध्ये आपण राहत असताना 3रा अध्याय आणि वचन 11 ते 13 कृपया वाचा की काय सगळ्यांना मेडल मिळणारच आहे का. आता प्रश्न हा येतो की प्रत्येकाला मेडल मिळेल किंवा नाही मिळेल. इथे आणखीन एक स्पष्टीकरण दिलेलं आहे की मुकुटसाठी आपण सगळे तर जात आहोत, परंतु काही लोक वगैर मुकुट विदाउट मुकुट राहतील. वाचा 1 करिंथ 3रा अध्याय आणि 11, 12 आणि 13. येस, एक पाया आहे जो प्रभू येशू ख्रिस्त त्यावर आपण आणि मंडळी सर्व रचले गेलेलं आहे. हा पुढे वाचा 12. यस, यामध्ये 2 प्रकारे, एक धातूची बांधकाम आहे, दुसरं लाकूड, पेंढा आणि गवत याचं बांधकाम आहे. एक आपण बघत आहोत की यामध्ये मेटलचं काम आहे, ज्यामध्ये काय दिलेलं आहे, सोने रुपे मौल्यवान धातू. तर आपल्यापैकी काही लोक अशा प्रकारचं बांधकाम करत आहे, म्हणजे आपल्या आत्मिक जीवनामध्ये जे काही सेवा कार्य करत आहे ते अशा प्रकारचं मजबूत करत आहे. तर दुसऱ्याकडचं बांधकाम आहे हे लिहिलेलं आहे. पुढे काय आहे, येस, बांधणाऱ्याचं प्रत्येक काम उघडकीस होणार आहे न्यायसनाचा समोर. हा, येस येस, आता त्याचं बांधकामचं टेस्टिंग आहे, तो किती मजबूत किती शाश्वत बांधकाम केलेलं आहे, जे देवाला रुसेल असं बांधकाम केलंय की नाही. त्या बांधकामामधले 2 कॅटेगरीचं बांधकाम अग्नीमुळे उघडकीस येणार आहे. पुढे काय दिलेलं आहे, प्रत्येकाचं काम कसं आहे त्याची परीक्षा टेस्टिंग त्या सिंहासनाच्या अमोर देव करणार आहे. आणि ती परीक्षेचं स्वरूप जे आहे ते अग्नी आहे. पुढे, आणि ज्या कोणाचे काम जळून जाईल त्याचा तोटा होईल. बघा आता काम कोणाचं जळणार आहे, सोन्याचं काम जळेल का, रुपयाचं काम जळेल का, मौल्यवान धातूचं काम जळेल का, जळेल का ते काम, नाही जळणार. तर ते उजळणार, प्रेज द लॉर्ड, ते उजळणार. परंतु ज्यांनी आपलं बांधकाम, ज्याची मिनिस्ट्री जी आहे ती जर इथे लिहिलेल्या जळणाऱ्या वस्तू आहे म्हणजे लाकूड, गवत आणि पेंढा, ते जळून भस्मसात होणार आहे. मग आता बक्षीस कसं, पुढे त्याचा तोटा होईल. तथापि टिकेल त्याला बक्षीस आहे. हा, त्याला तोटा होईल तरेल. यस,
आता अग्नीच्या द्वारे परीक्षा होत असताना जर तुमची मिनिस्ट्री, तुमचं सेवा कार्य देवाला मान्य असं मजबूत आहे, जे अग्नी परीक्षेतून जेव्हा गेलं ते चमकतं, ते लोकांना दिसतं आणि ते निश्चितच मजबूत असं राहतं, ते टिकतील आणि जातील मुकुट घेण्यासाठी. परंतु काही लोक आहे ज्यांचं काम असं भुशाचे दिखावटी काम आहे, तात्पुरतं बनवलेलं काम आहे आणि ते काम जेव्हा अग्निपरीक्षेच्या समोर उभं राहील ते जळून भस्मसात होईल. तरी तो विश्वासू असल्या कारणाने, त्याने देवाचं तारण प्राप्त करून देवामध्ये जो चालत असल्या कारणाने त्याला तोटा आहे, लॉसच झालेला आहे. कारण की त्याच्याकडे काम दाखवण्यासाठी काहीच नाही. ज्यांनी मोलवान धातूने केलं तर चमकणारं काम जग बघत आहे, पण ह्याचं भुसाचं काम कुठे, काहीच नाही, भुसाचा राग झालेली. आता त्याच्याकडे दाखवण्यासाठी काही काम नसल्या कारणाने तो रिकामा हस्ता जात आहे, कारण की त्याला ते जे मुकुट ठेवलेला आहे त्याचा लाभ त्याला होणार नाही. आणि यामुळे मी परत एक वार सांगतो, जेव्हा आपण मुकुटाकडे जाऊ तर आणखीन ती गोष्ट क्लिअर होईल. परत एक वार मी आपल्याला सांगू इच्छितो की अनेक लोक आहे जे आम्हा सर्वांना मुकुट 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 आपण करतो, परंतु खऱ्या अर्थाने मुकुट प्राप्त करण्याकरता आपलं जे जीवन आहे ते देवाच्या योजने रूप ते मजबूत आहे किंवा नाही. निश्चितच आपण तारलेले, वेगळे केलेले आहो आणि येशूच्या रक्ताच्या द्वारे खंडून विकत घेतलेले त्याची सेवा कार्य करत आहोत. परंतु ती सेवा कार्य करत असताना ती सेवा कार्य आहे तरी कशी याची परीक्षा करणं, हे स्वतः आत्मपरीक्षण करणं हे गरजेचं आहे. कारण की ही परीक्षा देवाच्या सिंहासनाच्या समोर उभे राहत असताना, टेस्टिंग होत असताना खरोखर चमकते की भस्मसात होते हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. शाबास भल्या विश्वासू दाता, काही नाही तुझ्याकडे, थोडंच आहे, परंतु तू त्याबद्दल विश्वासू राहिला, त्यामुळे आता तुझी नेमणूक बहुतांवर. कारण की त्याने जेवढं होतं ते विश्वासूरित्या उभं केलं आणि टेस्टिंगच्या समय तो चमकला, भिजला नाही, जळला नाही, भस्मसात झाला नाही. परंतु अनेक लोक आहे ज्यांनी काम तर चांगलं केलेले, परंतु ते काम टाकाऊ काम आहे, ते काम ते निश्चितच जळणार आहे आणि त्यामुळे जेव्हा तो सिंहासनाच्या समोर उभा राहील तेव्हा त्याचा हात रिकामे असणार आहे. आणि ही बाब संत पौल इथे स्पष्ट सांगत आहे की आम्हाला आपल्या जीवनामध्ये राहत असताना जो जितके परीक्षा आणि टेस्टिंग मध्ये जातो, जितक्या ट्रायल्स मधून जातो तितकं चांगलं आहे आणि त्यामुळे त्यांना मुकुट देखील त्या हिशोबाने वेगवेगळे मुकुट मिळणार आहे. जाऊया पहिल्या मुकुटाकडे. आणि पहिलाच मुकुट आपल्याला इथे दिसत ओजस. पहिला मुकुट आहे द क्राउन ऑफ लाईफ. आपण आपलं पवित्र शास्त्र हातामध्ये घेऊया आणि त्याकरता आपण जाऊया, जे सांगण्याची गरज नाही, इथेच दिसत आहे. प्रगटीकरण काय, 2रा अध्याय 10वं वचन वाचा. इथे मागेच माझ्या काय लिहिलेलं आहे, मरेपर्यंत तू विश्वासू राहा म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. परंतु याकोबाचं पत्र 1 अध्याय आणि 12वं वचन पण वाचा. याकोबाचं पत्र याचा अध्याय 1 आणि 12 वचन आणि मग आपण या मुकुटाकडे बघूया. 1 अध्याय आणि वचन 12. हो, हा, परीक्षेत टिकतो तो धन्य. हा हा, यस, देवा जो आम्हावर प्रीती करणार आहे तो आम्हाला देत असलेला हा जीवनी मुकुट परीक्षेमध्ये उतरल्यामुळे मिळणार आहे. हा, त्यांनी हा, अरे देव तुम्हाची माझी परीक्षा घेतच यासाठी आहे की आता जर परीक्षा झाली तर त्या परीक्षेमध्ये तुला यशस्वी होण्याचे 100% चान्सेस आहे. परंतु इथेच आम्ही म्हणतो की देवा नको 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 नको, परीक्षा वगैरे काही नको. तर मग तिथे तुम्ही आणि मी टिकणार नाही. आणि या मुकुटाच्या बद्दल जर स्पष्ट सांगायचं झालं तर हा जीवनाचा मुकुट जे रक्तसाक्षी होतात त्यांच्यासाठी आहे. मी परत रिपीट करतो की हा जो मुकुट आहे
तो रक्त साक्षी होणाऱ्यासाठी आहे. कारण की इंग्लिश बायबल मध्ये जर आपण बघितलं अनटू डेथ आणि अनटू डेथ आणि अनटिल डेथ, म्हणजे काही लोकांना असं वाटतं की मी मरेपर्यंत जर विश्वासात राहिलो, मरेपर्यंत मी विश्वासात टिकलो, मी येशूची सेवा करता करता नॉर्मल डेथ मरण पावलो तर मला मुकुट मिळेल. निश्चितच त्या मुकुटाबद्दल तो सांगत नाही. ज्यांनी माझ्यासाठी रक्त सांडेपर्यंत विश्वास राखलेला आहे त्यांना मी जीवनाचा मुकुट देईन. आणि त्यापैकी बहुत असे लोक आहे जे येशू ख्रिस्ताच्या नंतर प्रेषित म्हणून असाल किंवा पहिली मंडळीमधले असतील किंवा आजवर जसं आपण भारतामध्ये बघितलं ग्रॅम स्टेन, ज्यांना जिवंत जाळण्यात आलेले असे लोक आहे ज्यांनी विश्वास नाकारला नाही, तो विश्वास शेवटपर्यंत ठेवला आणि त्यांनी मृत्यू स्वीकारली आणि अशा लोकांसाठी देव आनंदित हर्षित होतो आणि त्यांना तो त्या समय एक मुकुट देणार आहे आणि त्या मुकुटाचं नाव आहे जीवनाचा मुकुट. का जीवनाचा मुकुट? कारण की त्यांनी आपल्या जीवनापेक्षा मृत्यू श्रेष्ठ समजली. प्रेज द लॉर्ड. मला जगणे, पौल काय म्हणतो, जगणे मला काय सांगा तुम्ही, मरणे हे मला लाभ आहे, जगणे हे मला ख्रिस्त. तरी मेलो तरी नो लॉस, मला काही प्रॉब्लेमच नाही. कारण की जगतो तेव्हा मला अदृश्य देव आणि ख्रिस्त माझ्या बरोबर चालतो. मेलो तर आता प्रत्यक्ष मी ख्रिस्ताच्या जवळ समोर उभा राहील आणि मी तो मुकुट घेणार आहे. का? कारण की त्याचं जीवन जे आहे ते रोम मध्ये परत एक बार रक्त साक्षीच्या द्वारे परमेश्वर देव हा स्वीकार करणार होता. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियानो, आता या मुकुटाकडे आपण जात असताना खरोखर या मुकुट या दिवसामध्ये परमेश्वराने अनेकांना ठेवला. कदाचित आपल्यापैकी पण काही लोक असतील. प्रेज द लॉर्ड. हे मुकुट असा आपण म्हणणार की पहिल्याच मंडळीमध्ये किंवा सगळ्यात जास्त मुकुट कोणत्या काळामध्ये मिळणार आहे आपल्याला माहिती आहे का? ट्रिब्युलेशन काळामध्ये. सगळ्यात जास्त मुकुट जर आपण प्रगटीकरण वाचलं तर आपल्याला दिसते सगळ्यात मोठ्या संख्येमध्ये विश्वास टिकून ठेवणं जे कठीण आहे. कारण की फार महाभयंकर काळ का म्हटलेला आहे? कारण की त्या समय खरोखर ख्रिस्तामध्ये टिकून राहणं फार कठीण जाणार आहे आणि आपल्याला संधी आहे. जर आपण खाली राहिलं तर चान्स आहे या मुकुटाचा. पण खाली राहायचंय की वर जायचंय? कारण की रॅप्चरच्या नंतर हा महासंकटाचा काळ सुरू होणार आणि महासंकटाचा काळ सुरू होत असताना मग विश्वास राखणं अतिशय कठीण होणार आहे. परंतु अनेक लोक त्या समय विश्वास राखतील, मरण स्वीकार करतील, परंतु त्या विश्वासापासून ते ढळणार नाही. अशा लोकांसाठी आणि ज्यांनी अगोदर आपलं रक्त येशूसाठी आणि येशूच्या सेवेसाठी सांडलेलं आहे त्यांच्यासाठी परत एक बार याकोब देखील लिहितो. आणि आत्ताच आपण प्रगटीकरणामध्ये देखील बघितलेलं आहे की परमेश्वराचा आत्मा हे म्हणतो की मी त्यांना एक विशिष्ट मुकुट देईल आणि त्याचं नाव त्यांनी म्हटलं जीवनाचं मुकुट, द क्राउन ऑफ लाईफ. जाऊया दुसऱ्या मुकुटाकडे कारण की वेळ कमी आहे, जरा पटापट मला घ्यावा लागेल. दुसरं आहे द क्राउन ऑफ ग्लोरी. क्राउन ऑफ ग्लोरी आणि पहिला पेत्र 5वा अध्याय. पहिला पेत्र 5वा अध्याय. आणि हे लोक कोणत्या लोकांना मिळणार आहे याकडे आपण जाऊया. पहिलं पेत्र 5वा अध्याय आणि त्यामध्ये आपण गौरवाचं मुकुट 2 आणि 4 वचन बघा आणि हायलाइट करा प्लीज. आता इथेच थांबूया. तिथे लिहिलेलं आहे की जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रगट होईल तर तुम्हाला गौरवाचं न कोमेजणारा हार. आणि खाली बघा स्टार मध्ये काय लिहिलेलं, खाली काय लिहिलेलं आहे? नाही, खाली मुकुट. तिथे काय लिहिलंय? मुकुट. मिळाला का पवित्र शास्त्रामध्ये?
वर काय लिहिलेलं हार आणि त्याला स्टार करून खाली काय आलेले मुकुट. म्हणजे इथे कोणता मुकुट आहे तो, कोणता मुकुट आहे तो, द क्राऊन ऑफ ग्लोरी, गौरवाचा, गौरवाचा मुकुट तुम्हाला प्राप्त होणार. आता हे कोणत्या लोकांसाठी आहे, हे कोणत्या लोकांसाठी हे देखील जाणून घेणं पाहिजे. परत एकदा मी रिपीट करतो की हे मुख्य मेंढपाळ देणार आहे कोणाला, मेंढपाळाला. मुख्य मेंढपाळ देणार आहे मेंढपाळाला. आणि मेंढपाळ कोणते, जे मंडळीला चालवतात ते कदाचित अध्यक्ष असतील, ते पाळक असतील, कदाचित एल्डर असतील, आणि ते लीडर चर्च मध्ये लीडर आहे. परंतु त्यांच्यामध्ये काय काय गोष्टी पाहिजे तेव्हाच त्यांना तो मिळेल द क्राऊन ऑफ ग्लोरी. बघा तुम्ही, दुसरं वचन मी परत एकदा हायलाइट करतो, ते बघत राहा. तुम्ही तुम्हामधील देवाचे कळपाचे पालन करा. कळपाचे पालन करणारे जे लोक आहे ते योग्य प्रकारे पालन, नुसतं पालन नाही, योग्य प्रकारे पालन करणारे लोकांचा गट येणार आहे. करावे लागते म्हणून नाही, आता मला पाळक बनायला आता काहीतरी करायचं, आपलं टाइमपास करून जीवन ढकलायचं, तसं नाही. करावं लागत आहे म्हणून नाही. देवाच्या पासून तुम्हाला पाचरण आहे का, आणि जर पाचरण आहे तर त्या पाचरणामध्ये चाला. आणि या मुकुटासाठी नव्हे तर या मंडळीसाठी तुम्ही झटा. जर या मंडळीसाठी तुम्ही झटले तर मुकुटासाठी मिळवा. मंडळीसाठी काहीच करत नाही आणि मग म्हणतात मुकुट, तर सॉरी. पुढे त्याच्यानंतर असं लिहिलेलं आहे, देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा. असंतोषी पाळक पुष्कळ आपल्याला या दिवसामध्ये दिसतात की हे नाहीये, ते नाहीये, ते नाही, त्यामुळे मग आम्ही काम पण तसंच करतो. आणि सॉरी, मी कोणी पाळकांची टीका करत नाही, परंतु जे सत्य आहे ते पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की असे अनेक सेवक वर्ग आहे किंवा एल्डर्स आहे किंवा अध्यक्ष आहे ज्यांना संतोषच कामाच्या बद्दल नाही. ते कोणत्या संतोषाबद्दल विचार करतात हे मला माहित नाही, परंतु निश्चितच ते असंतोषी असे लोकांची मिनिस्ट्री जी आहे त्यांना मुकुटापासून वंचित राहावं लागेल. पुढे द्रव्य लोभाने नव्हे तो उत्सुकतेने करा. इस्टेट मिळालेले आहे, चर्च मिळालेलं आहे, आता म्हणजे ती माझी झालेली आहे किंवा त्याचा उपयोग माझ्यासाठी व्हावा. स्वार्थी दृष्टिकोन ठेवणारे जे अध्यक्ष आहे, जे पाळक आहे, जे माझ्या कथेच्या व्हिडिओवर ऐकत आहे, कृपया सावध व्हा. कारण की मुकुट तर तुमच्यासाठी ठेवलेला मुकुट आहे. एक तर तुम्ही मिळवणार नाही तर गमवणार, एक तर तुम्ही मिळवणार नाही तर तुम्ही गमवणार आहे. ही बाब देखील लक्षात ठेवा. आणि पुढे असं लिहिलेलं आहे, तुमच्या हाती सोपवलेल्या लोकांवर धनी पण करणारे नव्हे तर कळपासाठी कित्ते वा. तुम्ही दादागिरी करू नका. पाळक बनवलं म्हणजे तुम्ही बॉस बनलेले आहे. आता मी म्हणल तीच पूर्व दिशा. हे पवित्र शास्त्राच्या हिशोबाने तुम्ही मंडळीला घडवायचं, चालवायचं आणि आत्मा तुम्हाला सहाय्य आणि सामर्थ्य पुरवल. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे अशा पाळकीय सेवेमध्ये असे लीडरसाठी, अशा लोकांसाठी पुढे लिहिलेलं आहे की मग जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रगट होईल तेव्हा या मेंढपाळांसाठी बक्षीस आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. या मेंढपाळांसाठी बक्षीस आहे आणि त्या मेंढपाळाच्या बक्षिसाचं नाव आहे, तुम्हास गौरव न कोमेजणारा हार किंवा मुकुट प्राप्त होईल. ज्याला म्हटलेलं आहे गौरवाचं मुकुट प्राप्त होणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आता बघा मुकुटीची पण कॅटेगरी आम्हाला दिसत आहे. सेकंड, आता थर्ड कडे मी वळतो कारण की वेळ कमी आहे. तिसरा आहे द क्राऊन ऑफ रिजॉइसनेस. आणि याकरता आपण जाऊ पहिले थेसलोनिकरास पत्र 2 अध्याय आणि वचन 19 आणि 20. पहिले थेसलोनिकरास पत्र संत पौलाचं याचा 2 अध्याय आणि त्यामध्ये वचन 19 आणि 20. ज्यांना सापडलं त्यांनी कृपया पटापट वाचावं, वेळ जरा कमी आहे. यस, इथे परत एक बार जर आपण मागे जाऊन बघितलं तर संत पौल काही गोष्टी शिकवतो. तेवढा वेळ नाही मी कारण की ते मुकुटाकडे मी आपण जात आहे. परंतु हे शिक्षण जे आहे तो कोणाला देत आहे? मंडळीचे जे वडील जन आहे, जे एल्डर्स आहे, जे पाळक आणि सुवार्थिक व्यतिरिक्त ची सेवा
सोडून करत आहे त्या लोकांच्या बद्दल संत पौल असं म्हणतो, कारण की आमची आशा किंवा आमचा आनंद हा अभिमानाचा मुकुट आहे, द क्राउन ऑफ रिजॉइसनेस आहे, आणि त्यामध्ये जे सुवार्ता गाजवत आहे. पौल म्हणतो मला त्यांचा अभिमान आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की मंडळी स्थापण्यासाठी संत पौल देखील एक संस्थापक म्हणून काम करत होता, आणि पौल म्हणतो या कार्याचा मला अभिमान आहे. तो विविध फेऱ्या काढून, पहिली फेरी, दुसरी फेरी, तिसरी फेरी काढून मंडळांची स्थापना करत फिरत होता. त्याचप्रमाणे हे सर्व लोक ज्यांनी या मंडळांची स्थापना केलेली आहे त्याबद्दल आता संत पौल म्हणतो की त्याच्याबद्दल मला बहुत आनंद आहे, मोठी आशा आहे, कारण की त्यांना द क्राउन ऑफ रिजॉयनेस म्हणजे अभिमानाचा मुकुट जो आहे तो देव देणार आहे. प्रभू येशूच्या आगमनासमयी ते तुम्हीच आहात ना, तो त्यांना उत्तेजित करतो. या समस्या आहे, प्रॉब्लेम आहे, अनेक दडपण आहे, छळ आहे, वेदना आहे, तुम्ही सुवार्ता गाजवतात, हे काम कठीण आहे, परंतु घाबरू नका, भिवू नका, येशू लवकरच प्रगट होत आहे, आणि तेव्हा तो तुम्हाला निश्चितच काहीतरी देणार आहे, आणि तो आहे अभिमानाचा मुकुट. कारण की तुम्ही सर्व मंडळीचे अभिमान आहे. आज सन्माननीय पाळक साहेबांनी सांगितलं की काही गोष्टीची स्थापना आमच्या पूर्वजांनी केली, आज देखील आम्हाला त्याचा अभिमान आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की कदाचित त्यांनी ते केलंय, त्यामुळेच आज त्या पायावर आम्ही अनेक गोष्टी बघतो, आणि त्यामुळे त्यांच्या कार्याचा, त्यांच्या सेवेचा, त्यांनी केलेल्या श्रमाचा आम्हाला अभिमान असायला पाहिजे. परंतु या नवीन पिढीपर्यंत तो अभिमान, ते कार्य पोहोचवण्याची जबाबदारी आज जर आपण बघितलं तर सन्माननीय पाळक साहेब आणि नीरा भीमा खोरे हे करत आहे की यस, ती परंपरा 99 वर्ष अगोदर सुरू झालेली होती, आणि ती परंपरा आज पण आम्ही राखलेली. प्रेज द लॉर्ड. जेव्हा बहुसंख्येने वेगवेगळ्या मंडळे येतात आणि ते सर्व इथे नुसते एन्जॉय करत नाही तर आशीर्वाद घेऊन जातात, तेव्हा त्यांना ह्या गोष्टीची जाणीव व्हायला पाहिजे की खरोखर आमच्या त्या मंडळ स्थापन करणाऱ्या त्या पूर्वजांनी किती महान कार्य केले. प्रेज द लॉर्ड. ते आज पुढे गेलेले आहे. कदाचित त्यांना पाहिजे तसा मान, सन्मान, यश, आशीर्वाद मिळाला नसेल, परंतु देव त्यांना रिकाम हस्ते ठेवणार नाही. जेव्हा ते सिंहासनाच्या समोर उभे राहतील, आता संत पौल म्हणतो की तो अभिमानाचा मुकुट, तो आनंदाचा मुकुट, तो रिजॉयनेसचा मुकुट देव तुम्हाला देणार आणि देणारच आहे. प्रेज द लॉर्ड. पुढचा मुकुट आपण बघूया. आता अनेक लोक म्हणतील की आम्ही तर रक्तसाक्षीमध्ये पण मोडत नाही, कारण की जरा कठीणच वाटतं पाळक साहेब, कसं जरा भीतीच वाटते. गुड फ्रायडेच्या दिवशी तर आणखीनच अंगावर काटाच येतो फार आमच्या, की खरोखर अशा प्रकारे जर यस, घाबरू नका, भिवू नका. कारण की मी आता सुरुवातीला सांगितलं की शेवटल्या काळामध्ये काय होईल, जगणं हे कठीण आहे, मरणं सोपं आहे. जगणं हे कठीण आहे, मरणं सोपं आहे, तर मरणं सोपंच आहे. ख्रिस्तामध्ये टिकून राहणं कठीण जाणार आहे, ही बाब लक्षात ठेवा. आणि त्यामुळे आता पाळक एल्डरला पण, पाळक साहेबांना पण मिळून गेलं, अध्यक्षाला पण मिळून गेलं, चर्चचे एल्डरला मिळून, आम्ही कुठे आहोत. या आता आपण पुढच्या मुकुटाकडे जाऊया. आणि मुकुट नंबर 4 आहे द क्राउन ऑफ रायचसनेस, नीतिमत्वाचा मुकुट. आणि 2 तिमोथी 4 अध्याय आपण काढूया. 2 तिमोथी 4 अध्याय आणि 8वं वचन. यामध्ये संत पौल तिमोथ्याला शिकवत असताना आणि मंडळीला शिकवत असताना काय म्हणतो बघूया. यस, तो केवळ मलाच नव्हे, त्याचं प्रगट होणं ज्याला प्रिय आहे त्या सर्वांना तो मुकुट मिळणार आहे. मी माझी धाव संपवली आहे, आणि देव मला आता तिथे गेल्यानंतर जो मुकुट देणार आहे त्याच्याबद्दल लिहिलं, द क्राउन ऑफ रायचसनेस, नीतिमत्वाचा मुकुट माझी वाट बघत आहे. परंतु तो नुसता मलाच मिळणार नाही, कारण की मी जगामध्ये मी एकुलता एक धार्मिक नीतिमत्व व्यक्ती राखणारा व्यक्ती नाही, तर आपण सर्व असावं आणि आपण आहात. आणि त्यामुळे ते मुकुट जे देवाने ठेवले ते त्यांना देखील मिळणार आहे. आणि मला वाटतं हा मुकुट सर्वांनाच मिळायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ते जे
रक्त साक्षी झाले ते पण नीतिमत्वासाठी रक्त साक्षी झाले. जे पाळक आणि सेवा करतात ते पण धार्मिकता आणि नीतिमत्वाला धरूनच सेवा करतात. जे इथे आता आपण बघितलंय जे एल्डर आणि सुवार्थिक आहे ते देखील त्यासाठी कार्य करतात, त्यांना देखील मुकुट मिळत. आणि आता हा प्रश्न येतो की हे लोक जे करतात तरी काय, त्यांना दर्शन, देवाचं दर्शन प्रिय आहे. हो प्रियांनो, आपण मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेण्यासाठी येतात तर आपण नीतिमत्वाकडे एक पाऊल टाकलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ज्यांनी मंदिर सोडून दिलेलं आहे त्यांना नीतिमत्वाची काही गंध नाही. आणि यासाठी मी पहिला संदेश देत असताना तुम्हाला हेच सांगितलेलं आहे की आपण जेव्हा मंदिरात आपली बैठक आहे तेव्हाच काहीतरी होईल, देवामध्ये काहीतरी घडेल याच्याबद्दल विचार करा. परंतु आपण पाऊल टाकण्यालाच घाबरतो किंवा आपला पाऊलच पडण्यासाठी मंदिरामध्ये फार वेळ लागतो. तर मला सांगू द्या की आपली सहभागिता ख्रिस्ताबरोबर नाही किंवा ती सहभागिता आपल्याला प्रिय नाही. दार उघडलेलं आहे, ख्रिस्त आम्हाला बोलवत आहे, तो आमची भेट घेण्यासाठी उत्सुक आहे. कारण की त्याने आम्हाला निवडलेलं आहे, आम्ही त्याला नव्हे. त्याने अगोदर आम्हावर प्रीती केली म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो आणि तरी देखील आपण त्याला नाकारतो. तर नीतिमत्वाच्या बद्दलच्या गोष्टी आपण पळा मारूच नाही. कारण की आम्हाला इथे त्याचं दर्शन प्रिय नाही तर तिकडचं दर्शन कसं होईल विचार करा. इथेच दर्शन घेणं प्रिय नाही. ठीक आहे, पाळकसाहेब आवडत नाही, ठीक आहे, कोणी एल्डर आवडत नाही, कदाचित कोणी क्वायर लीडर आवडत नाही, कदाचित तुम्हाला कमिटी आवडत नाही, चालू द्या. परंतु तुम्ही यासाठी नाही, तुम्ही देवासाठी येते. कारण की नीतिमत्व तुम्हाला देवाकडे दाखवायचं आहे आणि देवाच्याकडे जर तुम्ही शाबासकीची थाप मिळवली तर ऑटोमॅटिकली सगळे तुम्हाला प्रिय वाटणार. प्रेज द लॉर्ड. परंतु आपण म्हणतो की यांनी माझं कौतुक करावं, तिने माझं कौतुक करावं, यांनी मला स्थान द्यावं, त्यांनी मला कमिटीत घ्यावं, त्यांनी मला पद द्यावं. त्यामुळे आम्ही सर्व या जगिक पदाच्या मोहापाशी ती धार्मिकता, ती नीतिमत्व कमवून बसलेलो आहो. आणि त्यामुळे ते दर्शन जे आहे ते इथेच आम्हाला जर लाभत नाही तर तिथेच त्या दर्शनच्या बद्दल फार कठीण आहे. आणि पुढची गोष्ट आहे की ते निरंतर भेट घेणं, नुसतं चर्चची भेट घेणं नाही तर इतरांची भेट घेणं त्यांना आवडतं. ते संदेश ऐकतात आणि ते संग्रहित करतात, आपल्या जीवनामधली साक्षीसह ते इतरांना वितरित करतात. त्यांच्यामध्ये धार्मिकता आहे. कारण की ते जे तारण, जगात मोठी गिफ्ट त्यांना मिळालेली ती गुप्त ठेवत नाही तर ते इतरांना आनंदाने सांगतात. यासाठी की जी प्रीती आहे त्या प्रीतीच्या द्वारे तारणाची गिफ्ट इतरांपर्यंत पण पोहोचावी. प्रेज द लॉर्ड. परंतु आम्ही जे मिळालेलं तारण आहे ते खरोखर आनंदाने लपवून ठेवतो आणि त्यामुळे तो आनंद स्वतःला तर मिळतच नाही. कारण की आनंद ज्याला मिळतो तो लपवून ठेवणार नाही, तो सर्वत्र सांगणार आणि तो इतरांना देखील त्या आनंदामध्ये सहभागी करून घेणार. प्रेज द लॉर्ड. आणि ही गोष्ट करणारे कशामध्ये मोडतात? नीतिमत्व धारण केलेल्या लोकांमध्ये. त्याचप्रमाणे जे त्याच्या आगमनाची वाट देखील बघत आहे. प्रेज द लॉर्ड. त्यामध्ये दोन प्रकार आजच आपण बघितलेले आहे. कुमार्या एक आहे, कोणती कुमारी? मला वाटतं कुमारी सगळ्या झोपी गेलेल्या आहे. कुमारी लोकांना जागृत व्हा, वर आलेला आहे, वर आलेला आहे, उठा. परत एक बार मी रिपीट करतो, कोणत्या कुमाऱ्या होत्या? एक शहाण्या आणि एक मूर्ख कुमारी. ते वराची काय करत होते? वाट बघत होत्या. मी आता त्या स्टोरीकडे परत जात नाही. परंतु प्रियांनो, आम्ही कोणत्या कुमारी पैकी पाहिजे? शहाण्या कुमारी पाहिजे. आपण वराची काय करायला पाहिजे? वाट बघायला पाहिजे. पण वाट बघत असताना काय करायचं? जागे राहायचं की झोपी जायचं? जागे राहायचं. परंतु त्या दोन्ही झोपलेल्या होत्या. शहाण्या पण झोपल्या होत्या आणि मूर्ख पण झोपल्या होत्या. परंतु वर आला असं ऐकताच ते उठल्या. मला वाटतं ते उठल्यापेक्षा त्यांना उठवण्यात आलं. प्रेज द लॉर्ड. मी परत एक बार सांगतो, ते उठल्या नाही तर त्यांच्या कानी एक आवाज पडला की येशू वर आलेला आहे. हा आवाज कोणाचा असावा तुम्हाला वाटतं? आपल्या चर्च मधून काय असं अजान वगैरे होते का? काय उठो उठो उठो. पवित्र आत्मा तो तुम्हाला तेवट ठेवतो, तुम्हाला जागृत ठेवतो. आत्मा तुम्हाला सांगत आहे, जगातलं चिन्ह आम्हाला दाखवत की येशूचं आगमन जवळ आहे. कारण की जे आत्म्यात चालतात
त्यांना जगातले चिन्ह ओळखता येतात. त्यांना माहित आहे काय जगामध्ये हालचाल होते. आजच मी गेल्या व्हिडिओ बघितला आणि त्या व्हिडिओमध्ये म्हटलं आज आलेल्या 4 राष्ट्रामध्ये भूकंपामध्ये 17,000 लोक आज मरण पावले दिवाळीच्या दिवशी. 17,000 17,000 लोक भूकंपामुळे मरण पावलेले. कदाचित आपण मेळाव्यामध्ये असल्यामुळे कदाचित ती बातमी आपल्यापर्यंत पोहोचली नसेल, परंतु मी आता येण्या अगोदर ती बातमी, यस हे काय चिन्ह आहे, येशूचं वराचं आगमन जवळ आहे. अशा समय तुम्हाला धार्मिकता नीतिमत्वामध्ये टिकून राहायचं आहे. आणि जर तुम्ही टिकून राहिला तर निश्चितच एक समय जेव्हा तुम्ही आणि मी वर अंतराळात घेतलं जाणार आहोत, त्या समय देव जो सिंहासनावर बसलेला आहे तो तुम्हाला मुकुट दिल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटचा आणि 5वा मुकुट आहे अविनाशी मुकुट. आणि त्याकडे आपण जाऊ आणि मग मी थोडं संपवतो. 1 कोरिंथ 9 अध्याय आणि 25 ते 27. 1 कोरिंथ आणि यामध्ये 9 अध्याय आणि 25 ते 27. आपण अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी करतो काय करतो? इंद्रिय दमन. बोला इंद्रिय दमन. इंद्रिय दमन सुरुवातच आपण इथूनच केलेली. इंद्रिय दमन करतो आणि त्यामुळे या मुकुटाला इंग्लिश मध्ये द क्राउन ऑफ इनकरप्टिबल असं म्हटलेलं आहे. याला अविनाशी मुकुट असं म्हटलेलं आहे. आणि परत एक बार आपण उद्या प्रभूच्या मेजापाशी जाणार आहोत. त्या वधस्तंभाच्या पाशी येणार आहोत. त्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी प्राण अर्पिणारा असा झालेला आहे. आणि संत पौल परत एक बार येशू ख्रिस्त आणि त्या वधस्तंभाला दाखवत म्हणतो की तुम्ही देखील हा अशा प्रकारचा वधस्तंभ घेऊन चालण्याकरता आत्मनिग्रह करा. जे स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी ते बाजूला ठेवा. जे तुम्हाला जगातल्या दैहिक गोष्टी आवडतात ते एका बाजूला सारा आणि जे देवाला तुमच्यामध्ये हवे आहे त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये धारण करा आणि ते वधस्तंभ घेऊन पुढे चालायचं. प्रेज द लॉर्ड. उद्या वधस्तंभावरच मी बोलणार आहे. पुढे मी तिथे उद्याच बोलणार आहे. परंतु प्रियांनो आज हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की मनुष्याला इंद्रिय आहे, 5 इंद्रिय आहे. परंतु त्या 5 इंद्रियापैकी या इंद्रियाचा उपयोग देवाच्या गौरवासाठी व्हायला पाहिजे. तर आपण या इंद्रियाचा उपयोग स्वतःच्या लाभासाठीच करत आहोत. आपल्या दैहिक लाभासाठी आणि फायद्यासाठी करत असताना आज परत एक बार या इंद्रिय दमन न करणाऱ्या लोकांच्या बद्दल, या इंद्रिय दमन न करणाऱ्या लोकांसाठी आज आपल्याला विशेष विचार करायला पाहिजे. इंडियन क्रिकेट टीम आज खेळत आहे आणि मी मध्ये मध्ये स्कोर बघत होतो की इंडियाची टीम खूप वाईट अवस्था त्याची झाली आणि आता नुसतं 36 रनची लीड मिळाली आणि म्हटलं आता तिसराही टेस्ट मॅच हारते का काय. परंतु मग मी बघत असताना आज इंडियाने पण त्यांचे 9 विकेट आउट केले आणि त्यामुळे मग परत जे विजयाची उत्सुकता, विजयाची आशा परत एक बार लागलेली की नाही इंडिया उद्याचा दिवस इंडिया जिंकणार आहे. इंडियाच्या बद्दल, भारताबद्दल, आपल्या देशाबद्दल, आपल्या देशाच्या जिंकण्याबद्दल आपल्याला मोठा आनंद वाटतो. जेव्हा इंडियाने वर्ल्ड कप जिंकला दिवाळी सारखे फटाकडे सर्वत्र फोडले. प्रेज द लॉर्ड. कारण की आपल्याला आपल्या देशाचा अभिमान आहे. आपल्याला आपल्या या देशाच्या विजयाचा आनंद वाटतो. त्याचप्रमाणे प्रियांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की त्याच्यापेक्षा जास्त आनंद जेव्हा तुम्ही एक आत्मा प्रभूकडे आणतात तेव्हा देवदूतांना जास्त वाटतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हे दिवाळीचे जे फटाके फुटतात ना त्याच्यापेक्षा मोठा आनंद एक आत्मा देवाकडे आल्यानंतर स्वर्गामध्ये होतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस हे लक्षात ठेवा. तुम्ही मॅच जिंकले, ट्रॉफी जिंकले, अमके जिंकले, ढिमके जिंकले, ठीक आहे काही समय आनंद आहे. परंतु आम्ही जर आनंद स्वर्गामध्ये तुम्हाला बघायचा तर जगामध्ये आत्मे जिंकणार. आणि खरोखर या निश्चित 4 दिवसामध्ये अनेक आत्मे आशीर्वादित झालेले. आपल्याला इथून बाहेर पडल्यानंतर नुसतं स्वतःच्या कुटुंबाचा, स्वतःच्या आत्म्याचा नव्हे तर इतर आपल्याला प्रभूने दिलेल्या आत्म्याचा विचार करायचा. कारण की माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. नुसतं येशूकडे बघू नका तर त्यांना देखील येशूकडे कशा प्रकारे बघायचं त्याकरता येशू आपल्या आचरणाचा द्वारा प्रगट करा. प्रेज द लॉर्ड. ते पवित्र शास्त्रामध्ये येशू शोधत नाही. ते
गुड फ्रायडे आणि ईस्टर मध्ये येशू शोधत नाही. ते ख्रिसमसच्या समय तुमच्या लागलेल्या स्टार मध्ये येशू शोधत नाही. ते गवानीमध्ये किंवा ख्रिसमस फादर याच्यामध्ये त्यांना येशू दिसत नाही. त्यांना येशू तुमच्या आणि माझ्यामध्ये बघायचा. प्रेज द लॉर्ड. कारण की तुम्ही ते पुस्तक आहात ज्याच्यामध्ये येशू आणि येशूचे सर्व कार्य आणि जे काही गोष्टी नोंद केल्या ते त्यांना दिसायचे आहे. आणि मला प्रत्येक वार सांगू द्या की जर स्वर्गामध्ये आनंद पाहिजे तर प्रत्येकाला काही नव्हे तर बहुत जी देवाने दिलेली सेवा आहे ती सेवा हीच आहे की आम्हाला येशूसाठी आत्मे जिंकायचे, म्हणजे एक मोठा आनंद होणार आहे. आणि त्याचप्रमाणे जेव्हा आपण इंद्रिय दमन करतो, अनेक गोष्टीचा त्याग करतो, हे सोपं नाही. हे सोपं निश्चितच नाही. कारण की बेंचेस जेव्हा रिकामे राहतात, मी नेहमी म्हणत राहतो की तुमचे जे पेरेंट्स दूत आहे ते 6 दिवस कदाचित तुमच्या बरोबर सगळीकडे तुमचं संरक्षण, मार्गदर्शन, प्रोटेक्शन करतात. पण जेव्हा जेव्हा चर्च भरतं ते पेरेंट्स दूत तिथे बेंचवर बसलेले राहतात. ते तुमचे गार्जियन दूत जे आहे ते बेंचवर बसतात. कारण की त्याला माहित आहे की हा दिवस देवाच्या बरोबर या व्यक्तीने असायला पाहिजे, परंतु हा देवा बरोबर नाही. हो प्रियांनो, एक लक्षात ठेवा, देवाला त्याचा समय जो तुम्ही ठरवलेला आहे, देवाने नाही ठरवलेला, तुम्ही ठरवलेला आहे की या दिवशी माझ्या चर्च मध्ये ह्या ऍक्टिव्हिटी असायला पाहिजे आणि मग मी चर्च मध्ये येणार. परंतु अनेकदा असं होतं की पाळक साहेब आणि निवडक लोक असतात, बाकीचे लोक नसतात. का? कारण की त्यांना अनेक कामं असतात, ते बिझी असतात. आणि बिझीचा अर्थच हा आहे की काही गोष्टी जे आहे त्याच्या बदबर ते तडजोड करतात आणि येशूला मागे आणि येशूची सेवा कमी, येशूची सहभागिता कमी, परंतु ते काम महत्वाचे ठरतात. म्हणजे त्यांच्या काही इंद्रिय आहेत जे त्यांना ते काम करायला लावतात, हे काम त्यांना महत्वाचं वाटत नाही. तर इंद्रिय दमन हे अतिशय महत्वाचं आहे. आणि जे इंद्रिय दमन खेळासाठी संत पौल म्हणतो आम्ही करू शकतो, स्पोर्ट्ससाठी करतो. आताच आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये पोलीस डिपार्टमेंटची खूप मोठी भरती निघाली. आणि पोलीस डिपार्टमेंटची भरती निघाल्यापासून रस्त्यावर सकाळी सकाळी पळणाऱ्यांची गर्दी असते, बघितलंय का कधी कधी? मी म्हटलं एवढे लोक मॅरेथॉन मध्ये केव्हापासून पळायला लागले. मी एक दिवस त्याला का ते पुणे मॅरेथॉन मध्ये त्याच्या नाही पोलीस भरती येते त्याच्यासाठी पळावं लागतं. आणि मी म्हटलं काय ढेरीवाले लोकही खूप पळत होते, ते ढेरीवाले लोक पळत होते. म्हटलं हो हे तुम्हाला पोलीस डिपार्टमेंट मध्ये 50-60 आता 40-45 वर्षाचे लोक तुम्हाला का पळावं लागत? हो म्हणे आम्ही ऑलरेडी पोलीस मध्ये आहोत, आम्ही ऑलरेडी डिपार्टमेंटला, परंतु चांगलं काम करायसाठी थोडं हे कमी करायला पाहिजे. कारण की हे जर कमी केलं नाही तर ते आम्ही अनफिट होऊन जाऊ. येस, कामासाठी, नोकरीसाठी आम्ही अनेक गोष्टी करतो, व्यायाम करतो, एक्सरसाइज करतो, कारण की आम्हाला काहीतरी मिळवायचं असतं. परंतु हा जीवनाचा मुकुट जो परमेश्वर तुम्हाला आणि मला देते त्याच्यासाठी, तर क्राउन ऑफ रायचियसनेस साठी आपण काही देखील करायला तयार नाही. आणि अपेक्षा आहे की आम्हाला तो मुकुट मिळेल, आपल्याला हा मुकुट मिळेल. प्रियांनो, या मुकुट मिळवण्यासाठी अनेक गोष्टी संत पौलाने याच्यामध्ये लिहिलेल्या अवश्य आपण वाचा. परंतु हा प्रश्न आता निर्माण होतो की आता या दिवसामध्ये मुकुट कोणाकडे जास्त आहे? सांगा बरं, मुकुटवाले कोणी तुम्ही बघितलं का या दिवसामध्ये जगामध्ये? आपण या दिवसामध्ये मुकुट बघतो हा तिला, कारण की ती सौंदर्यवती आहे आणि ती म्हणजे मंडळी. प्रेज द लॉर्ड. ती म्हणजे मंडळी. प्रभूला तिला जास्त मान आहे त्याच्यापेक्षा. त्यामुळे वधू ही मंडळी आहे, तिच्या मस्तकावर असलेला तो मुकुट जेव्हा घेऊन ती विविध देशामध्ये जाते तिथे ती फंड एकत्र करते आणि गरीब जे लोक आहे किंवा गरीब जे राष्ट्र आहे किंवा ज्यांच्याकडे भूकमारी आहे, विविध प्रकारच्या अडचणी, तिथे ते चॅरिटीचे पैसे ते देण्यात येते. हा मुकुट आहे. आता प्रश्न हा येतो की हा मुकुट आमच्यापासून काढून घेतला जाईल का? वाचूया प्रगटीकरणाचा 3रा अध्याय आणि 11वं वचन. मंडळांसाठी संत पौल काय म्हणतो आणि बघूया आपण. हो, आपण सर्वजण बोलूया. मी लवकर येतो. मी लवकर येतो म्हणजे आता वर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आता लवकर येणार आहे. आणि तो म्हणतो तुझा मुकुट कोणी घेऊ नये.
मी आता सुरुवातीला पहिल्या सेशन मध्ये सांगितलं की तुम्ही नाही तर कोणीतरी दुसरं आहे. तुमचं नाव त्या घरावर, त्या फ्लॅटवर तिथे स्वर्गामध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही जर सेवा योग्य प्रकारे केली नाही तर कोणा दुसऱ्याला ते घर जाणार आहे. तुमच्या नावाचा मुकुट ठेवलेला आहे. तुम्ही जर विश्वास राखला नाही, यापैकी काही सेवा केल्या नाही, तर दुसऱ्यापर्यंत मुकुट जाईल. दुसरा कोणी घेऊ नये म्हणून तुझ्या जवळ आहे ते दृढ धरून ठेव. ते दृढ धरून ठेव. काय दृढ धरून ठेवायचं हे सगळे आता मी वाचलेले की काय 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 त्याच्यासाठी क्वालिफिकेशन आहे. कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला लागणार आहे. पाळकासाठी, कोण स्वार्थिकसाठी, मृत्यूसाठी आपण बघितलं, रक्तसाक्षी, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. ते तुम्हाला आणि मला दृढ धरून ठेवायचं आहे. का नाही की आपल्याला इथे आपण ते वचन वाटलं की मरेपर्यंत, जीवटाच्या शेवटापर्यंत जे काही तुम्हाला देवामध्ये प्राप्त झालेलं आहे, जे काही सेवा देवाने तुम्हाला दिलेली आहे, ती सेवा तुम्हाला आणि मला दृढ धरून ठेवायची आहे. कारण की शेवटला दिवसामध्ये काय आढळणार नाही, विश्वास आढळेल काय, असं वचन आम्हाला सांगतं. तर त्या विश्वासामध्ये जर तुम्हाला मला टिकून राहायचंय, या सर्व गोष्टीची जबाबदारी परमेश्वराने तुम्हाला दिली असेल, ती जबाबदारी तुम्ही पार पाडली. तुम्ही जे काही बांधकाम आहे ते निश्चितच मोलाचं, मौल्यवान वस्तू सोने चांदीची केली आणि अग्निपरीक्षा झाली आणि ते चमकले, तर त्याचा लाभ सर्वांना मिळणार आहे आणि तो मुकुट तुमच्या आणि माझ्या मस्तकी पडणार आहे. आणि आता प्रश्न हाच येतो की या मुकुटाचा आपण करणार तरी काय, या मुकुटाचा आपण करणार तरी काय. आणि याकडे आता मी नेतो आणि मग मी संपवतो. कारण की हा मुकुट जो आहे तो तुम्हाला आणि मला देत असताना वचनाकडे मी आपल्याला घेऊन जातो. कारण की तिथे आपल्याला असं दिसतं, वचन माझं स्किप झालं, कागद पडले, ठीक आहे. एक मिनिट हा, जरा तुम्हाला दाखवतो. कारण की ते माझे प्रगटीकरण 4 अध्याय आणि वचन वाचूया आणि संपूया. 4 अध्याय 9 वचन. आता प्रश्न येतो की आम्ही मुकुटाचा काय करणार. आताच मी सांगितलं मिस युनिव्हर्स, मिस आपण बघितलेलं आहे की मिस वर्ल्ड, हे मुकुटाचं काय करतात. आता आपण काय करणार मुकुटाचं, नुसतं मुकुट घालून फिरवायचं काय मोठी गोष्ट आहे. असं 100 मुकुट आमच्या घरी पडलेले, काय तर मुकुट 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 करायचं, काय करणार आहे ते मुकुटाचं. प्रश्न आता हा येतो, स्वर्गात मुकुटाचं काम आहे तरी काय. वाचा 4 अध्याय 9 वचन. येस, राजासनावर बसलेला पिता आणि पुत्र. आणि इथे याच्या वचनाच्या बद्दल लिहिलंय की हा साक्षात्कार स्वर्गाचा साक्षात्कार आहे. स्वर्गामध्ये काय घडत आहे त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि तिथे जे प्राणी आहे, वडील जन आहे, ते सदोदित त्याची उपकार स्तुती आणि गौरव करतात. हे प्रगटीकरण वाचताना आपल्याला वारंवार करतं. यशायाने देखील ती गोष्ट सांगितलेली आहे 10व्या वचनामध्ये. तेव्हा ते 24 वडील राजासनावर जो बसलेला आहे त्याच्या पाया पडतात. काय करतात ते वडील जन, काय करतात ते त्याच्या पाया पडतात. कोणाच्या पाया पडतात, त्या परमेश्वराचा. आणि पुढे काय लिहिलेलं आहे, पुढे तो युगानुयुग जिवंत आहे, त्याला नमन करतात आणि आपले मुकुट राजासनावर समोर ठेवून म्हणतात, हे प्रभू आमच्या देवा, तुला गौरव, तुला सन्मान, तुला सामर्थ्य याचा स्वीकार करण्यास तूच योग्य आहे. कारण तू सर्व काही निर्माण केले, तुझ्या इच्छाने ते झाले आणि त्यामुळेच अस्तित्व निर्माण झालेले आहे. ते पाया पडतात, त्याला नमन करतात, त्याची स्तुती करतात. हे सगळं ओरल झालेलं आहे, ही एक कृती झाली. पण देण्यासाठी काय आमच्याकडे, काय आम्ही त्याला एक फ्लॅटची चावी देणार आहे देवाला, परमेश्वराला, की आम्ही गाडीची चावी देणार आहे परमेश्वर, आम्हाला गाडी मिळाली गाडीची चावी, की आपण काही बॉन्ड पेपर, काही कॅश अमाऊंट देणार नाही. आमच्याकडे काहीच नाहीये. आमच्याकडे एकच आहे, जे आम्ही विश्वासू जीवन जगलो, जे आम्ही धार्मिक जीवन जगलो, त्याच्या मोबदल्यात आम्हाला काय मिळालेलं आहे, मुकुट मिळालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ही आमची कमाई आहे, ही आमची मिळकत आहे. आणि ही मिळकत आज देवाला बघत असताना, ही देवा तुझ्या समोर शून्य म्हणून मी तुझ्या चरणी ठेवतो. प्रेज द लॉर्ड. हे माझ्या डोक्यावर आहे, हा माझा सन्मान आहे. हा माझ्या आयुष्यभरात मी जे काही सेवा कार्य केलेले आहे, तुझ्या कृपेमुळे मला जे काही सेवा कार्य लाभले त्याचा प्रतिफळ मला लाभलेलं आहे. परंतु आज जेव्हा मी तुला बघत आहे,
मला असं वाटतं की या सर्व सन्मानात मी योग्य नाही, हा मुकुट तुझ्या चरणी ठेवतो आणि सर्व मान सन्मान तुला देतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हे तुम्हाला द्यायचं, परंतु काही लोक बगैर मुकुट राहतील, त्यांना ते करता येणार नाही. ही बाब परत एक बार लक्षात ठेवा. आपल्यापैकी काही जण जातील, ते बघतील, मुकुटवाल्यांना सगळ्यांना पुढे पुढे चान्स मिळेल, कारण की त्यांना मुकुट देण्याची संधी आहे. जे मुकुट करणे ते वाया उभा राहतील, कारण की त्यांनी आयुष्यामध्ये काम तर केलं, परंतु कसं केलं काम? नाशवंत काम केलेलं. जर त्यांनी निश्चितच अशा प्रकारचे शाश्वत कार्य केलं असतं तर त्यांच्या मस्तकी देखील मुकुट असता आणि ते मुकुट देवाच्या चरणी त्यांनी ठेवून म्हटलं असतं की देवा, जे माझ्या सर्व आयुष्यामध्ये मी काय मिळवलंय हे माझ्यामुळे नाही, तुझ्या कृपेमुळे. आता मी सर्व मान महिमा सन्मान तुला देण्यासाठी हे मुकुट तुझ्या चरणी ठेवतो, कारण की या मुकुट तुझ्या एकच असा आहे ज्याच्या चरणी ठेवता येतं. प्रेज द लॉर्ड. माझ्या संपूर्ण आयुष्याची मिळकत माझ्या डोक्यावर आहे, परंतु आज मी सर्व मिळकत तुझ्या चरणी ठेवतो. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, येणाऱ्या दिवसामध्ये आपण जर कधी वेळ मिळाला तर डिटेलमध्ये गेले, कारण की वेळ कमी आहे, मला वेळेवर संपवायचंय. 9 वाजून गेलेल्या आणि लोकांच्या पोटामध्ये गुडगुड गुडगुड होत आहे. पाळक साहेब, इंद्रिय दमन फार झालेलं आहे. आता आमचे इंद्रिय ओरडायला लागले, कृपया जरा थांबा, वेळ झालेली आहे. तर मी थांबतो, प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण की आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की पित्या तुझ्या योजना, तुझे संकल्प आमच्यासाठी अद्भुत आहे. आज पित्या मेळाव्याचा हा 3रा दिवस असा समारोप आहे आणि परत एक बार जे थीम घेऊन आम्ही चाललो त्या मुकुटाकडे आम्ही गेलो. आणि पित्या आम्ही तुला धन्यवाद देतो की जगातलं सर्वोत्तम बक्षीस जे मुकुट स्वरूपात तू आम्हाला देणार आहे, त्यासाठी आम्ही जे काही श्रम करत आहोत ते श्रम हे टिकावे. त्या अग्निपरीक्षेच्या समोर, त्या सिंहासनाच्या समोर जेव्हा आम्ही आपलं सर्व काही कार्य तुझ्या समोर ठेवणार आहोत आणि त्या अग्नीच्या द्वारे त्याचं टेस्टिंग होईल, तेव्हा प्रभुराय ते चमकावे असं होऊ दे, यासाठी की त्याचं प्रतिफळ म्हणून आम्हाला मुकुट आमच्या मस्तकी मिळेल आणि तो मुकुट आम्ही तुझ्या चरणी ठेवणार आहोत. आज परत एक बार प्रभुराय, आज आम्ही तुझ्या चरणी आलो असताना आम्ही खरोखर कोणत्या प्रकारचा मुकुट घेणार यासाठी निश्चितच सर्व रस्ता आमच्या समोर खुला असला तरी पित्या आम्ही त्या मुकुटासाठी पात्र नसलो तरी देखील पित्या आम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने परत एक बार नव्याने स्वतःला आणि तुझ्या चरणी आणतो. तू आम्हाला कृपा कर, तू आम्हाला दया कर. इतके दिवस आम्ही गाफील राहिलो, इतके दिवस आम्ही मूर्ख कुमारासारखे चाललो, परंतु आज आम्ही देवत असलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे उत्तेजित संजीवित झालेलो आहोत आणि आमचं विचार, आमचे सर्व प्रकारचे कार्य आता बदललेले प्रभूमध्ये, येशू मध्ये तू आम्हाला परत एक बार जागृत कर. हो येशू, वर येण्याचा समय झालेला आहे. येशू, तुझा आगमनाचा समय जवळ आलेला आहे. भूमिकंप आम्हाला विविध देशामध्ये दिसत आहे, हजारो लोक मारले गेलेले. प्रभू आम्ही सुरक्षित आहोत, प्रभू आम्ही सुरक्षित आहोत, परंतु आमचं देखील या जीवनामधून, या जगामधून जाणं केव्हा होईल हे आम्हाला माहित नाही. परंतु जोवर आम्ही या जगामध्ये आहोत, विश्वास राख, विश्वास धरून राहा, कारण की जर आम्ही विश्वास शेवटपर्यंत राखला, तुझी विश्वासू सेवा अशी केली तर आम्हाला तू मुकुट देणार आहे आणि त्याबद्दल तुला धन्यवाद असतो. परत एक बार या रात्रीच्या समय, या समारोपाच्या समय तू स्वतः हजर आहे. तुझा पवित्र उजवा धार्मिकतेचा हात आमच्या मस्तकावर ठेवून तुम्हाला आशीर्वादित केलेला आहे. आता आम्ही इथून पुढे परत एक बार आपलं जीव, आत्मा, शरीर, कुटुंब मंडळी, सेवा कार्य तुझ्या हाती देतो. तू आम्हाला चालेल. प्रभू येशू ख्रिस्त आमचा चालणार आहे. पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन, आमेन. thank you